सर या अनुषंगाने जेव्हा ई-के-वाय-सीच्या सूचना होत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी केली. पण त्याच्यामुळे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे लाभ बंद झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने माननीय सचिव महोदयांनी 20 तारखेला व्हीसी घेतली होती आणि व्हीसीमध्ये त्यांनी सूचना दिल्या होत्या, की या अनुषंगाने जी काही यादी आहे, ती जिल्हा स्तरावरती उपलब्ध करून देण्यात येईल. मीनवाईल माननीय पालकमंत्री महोदयांनी देखील आपली त्या अनुषंगाने बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये या विषयाला कशा पद्धतीने सॉर्ट आउट करता येईल याच्या देखील सूचना दिल्या. आणि त्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा स्तरावरती जवळपास 30,918 महिलांची यादी Google ड्राईव्हमध्ये प्राप्त झाली. त्यापैकी ग्रामीणमध्ये जे आहे ते जवळपास 22,921 आहे आणि शहरी भागामध्ये 7,997 महिलांची यादी आलेली आहे. त्याला आम्ही ग्रामीण आणि शहरी गावनी आपण याद्या करून पाठवलेल्या आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे होतं की पडताळणीमध्ये शासनाने 3 मुद्द्यांवरती पडताळणी करण्याचा एक विषय होता. एक महत्वाचं म्हणजे लाभार्थ्याचं वय 21 ते 65 या दरम्यान असावं आणि सेकंड एक होते की काही महिलांनी अर्ज केला त्याच्यामध्ये नाव महिलेचं आहे पण आधार कार्ड पुरुषाचं जोडलेलं आहे. त्यामुळे ती महिला पात्र महिला ज्यांनी अर्ज केला ती ऍक्च्युअली मध्ये महिलाच आहे का नाही हा एक महत्वाचा विषय होता. आणि थर्ड महत्वाचा विषय म्हणजे की त्या कुटुंबाच्या सदस्यांपैकी कोणीही सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा नाही किंवा सेवानिवृत्तीचा लाभ घेत नाही याची पडताळणी होणं महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे कुटुंबाची व्याख्या फार स्पेसिफिक दिलेली आहे. कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची मुले एवढं ते कुटुंबाचं आहे. आणि या अनुषंगाने आपण सर्व याद्या त्या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवल्या आहे. आता महत्वाचं हे आहे की त्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचंच व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे आणि त्या यादीमध्ये ज्यांचं नाव नाही आहे त्यासाठी आपल्याला शासनाच्या पुढच्या सूचनांचं वाट बघावी लागेल. कारण की ज्यांची यादी आपल्याला शासन स्तरावरून आलेली आहे यांचंच पडताळणी होणार आणि ज्यांची यादी नाही आली त्यांची सध्याच्या घडीला आपण काहीच नाही करू शकत. आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. सर याच्यामध्ये कसं होईल की म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर अंगणवाडी सेविका बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शहरी भागामध्ये देखील अंगणवाडी सेविका आहे. परंतु शहरी भागाची लोकसंख्या बघितली तर अंगणवाडी सेविकेचा आवाका थोडासा कमी पडू शकतो. याच्यामध्ये आपण नगर परिषदेचे जे वार्ड अधिकारी आहे आणि ग्रामपंचायत मधले ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा आपण मदत घेतलेली आहे. जेणेकरून त्यांच्या कोऑर्डिनेशन आपल्याला हे करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं कसं सर की एवढा मोठा डाटा ऑनलाईन पद्धतीने सेविकांना करता येणार नाही. त्याच्यामुळे आपण ग्रामसेवक पंचायतीला असणारे डाटा एंट्री ऑपरेटर आहे त्यांच्या माध्यमातून तो डाटा आपल्याकडे जर उपलब्ध झाला तर जेणेकरून आपल्याला या महिलांची लाभार्थ्यांची लवकरात लवकर पडताळणी करून आपल्याला शासन स्तरावर सादर करता येईल. आता मीनवाईल काय की या प्रोसेसला मागच्या 15 दिवसापासून कार्यालयाची जी कंडिशन आहे रोज 400 ते 500 महिला माझ्या कार्यालयाकडे येतात आणि त्यामुळे त्यांना म्हणजे आष्टीच्या महिलांना इथे येऊन आम्ही फक्त ई-के-वाय-सी मध्ये तुझं नाव आहे की नाही कशामुळे रद्द एवढंच कारण सांगून राहिलं होतं. आणि मग काय त्यांच्याकडून तो अर्ज घेण्याची जी प्रोसेस होती म्हणजे अर्ज द्या तुमचा आला आम्ही पडताळणी करून म्हणजे पुढची प्रोसेस आम्ही सांगतो तुम्हाला काय आहे. तर यामुळे महिलांची जे म्हणजे हालअपेष्टा होत होत्या त्या त्यांच्या होणार नाही. आणि मेन म्हणजे ज्यांचं नाव यादीत आहे त्यांचंच आपण पहिल्या टप्प्यावरती तरी सध्या पडताळणी करू शकतो. याच्यामध्ये सर आता कसं आहे आपल्याकडे 30,000 महिलांची यादी आपल्याकडे ऑलरेडी 30,918 ची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे. ही यादी आपण जेवढ्या लवकर शासनाला पाठवतो शासन पण पुढचा टप्प्याचं काही नियोजन जे आहे किंवा निर्णय आहे तो त्या ह्याच्यावरती ते घेण्याचा जर असेल तर आपला डाटा लवकरात लवकर आपल्याला पाठवायचा आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळं डिस्ट्रीब्यूट केलं अंगणवाडी सेविकां लेवलवरती. त्याच्यामध्ये आपण साधं सिंपल प्रोसेस ठेवली की ज्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनी एक साधा अर्ज करावा की माझं ई-के-वाय-सी मुळे नाव रद्द झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिचं नाव राहील तिचा आधार क्रमांक सोबत तिचा आधार कार्डची झेरॉक्स जोडणं हे केलं. आणि दुसरं एक महत्वाचं की स्वयं घोषणापत्र की ती 21 ते 65 वयोगटातील आहे ती एक महिला आहे आणि सेकंड एक तिच्या म्हणजे घरातील किंवा कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय सेवेत किंवा नोकरीत नाही त्याचा लाभ घेत नाही. त्याचं आपण फक्त घोषणापत्र रेडीमेड तयार करून दिलं आणि त्यांची ते स्वाक्षरी करून मग त्या सेविकांकडे देऊन टाकेल आणि मग आम्ही सेविकांकडून डाटा कलेक्ट करून. यामध्ये जे ई-के-वाय-सी मुळे रद्द झालेले जे महिलांची नावं आलेली आहे त्या महिलांची कोणतीही प्रोसेस आता ऑनलाईन होणार नाहीये. त्याच्यामुळे ऑनलाईनच्या कोणत्याही प्रकारच्या प्रोसेसमध्ये त्यांना पडायचं नाही. एक साधा सिंपल त्यांचा अर्ज घेऊन राहिलो आपण त्याच्यामध्ये साधं तिचं नाव राहणार आहे. ई-के-वाय-सी मुळे रद्द झालं त्याचं ऑलरेडी त्या लिस्टमध्ये तिचं नावच आहे आणि सेकंड एक फक्त तिथे एक स्वयं घोषणापत्र तेही तिच्या हाताने लिहून दिलं तरी सक्षम. त्याच्यामुळे आपण काही कोणतं वेगळं असं डॉक्युमेंट काही त्यांच्याकडून घेत नाहीये. त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीचं ऑनलाईन प्रोसेस नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये आणि साधा सिंपल फक्त अंगणवाडी सेविकांना सहकार्य करा जेणेकरून तुमची माहिती शासनाला चांगल्या पद्धतीनं